तू तेव्हा अशी, तू तेव्हा तशी, तू ऐल राधा, तू पैल संध्या, तू नवी जुनी, तू कधी कुणी, तू अनोळखी फुलांची. अशी एक आरती प्रभूंची सुंदर कविता आहे. स्त्रीच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला सूट होणारी. 30 ते 40 वर्ष हा स्त्रीच्या आयुष्यातला एक गोल्डन पिरियड असतो, कारण बऱ्यापैकी यावेळेला आपल्यामध्ये एनर्जी असते. फार मॅच्युरिटी नसते, पण फारशी अल्लडसुद्धा नसतो. जसे 20मध्ये अल्लड असतो, बालिशपणा असतो, तसं 30मध्ये नसतो. थोडेफार मॅच्युअर झालेले असतो. लग्न झालेलं असतं, मुलं लहान असतात आणि आयुष्य थोडंफार सेटल होण्याच्या मार्गावर असतं. 30 ते 40 हा आयुष्यातला पिरियड आहे ना, तो इतक्या फास्ट जातो ना, की आपल्याला कळतही नाही की ही 10 वर्ष कशी गेली. आणि जेव्हा आपण 40मध्ये जातो, तेव्हा मागे वळून बघितलं ना, की आपल्याला असं वाटतं की अरे, मी या वेळेमध्ये काहीतरी करायला पाहिजे होतं स्वतःसाठी, घरासाठी. कधी-कधी वाटतं की खूप चुकीचे निर्णय घेतले आपण, किंवा आपण असं न करता तसं केलं असतं तर लाईफ खूप बेटर झाली असती. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, कारण ही गेलेली वेळ आणि गेलेलं वय कधीही परत येत नसतं. म्हणून काही गोष्टी ना, ज्या त्यावेळेस आपल्याला समजणं खूप गरजेचं असतं. म्हणजे काही लोकं खूप सॉर्टेड असतात त्यांच्या विचारांबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल. पण बहुतेक वेळेला तरी अशी मॅच्युरिटी नसते, किंवा असं गाईड करायला सुद्धा कोण नसतं. तर चला आज आपण बघूयात की 30मध्ये आपण काय चुका नाही केल्या पाहिजेत. कारण काय करायला हवं त्यापेक्षा काय करायला नको हे कळणं जास्ती महत्त्वाचं असतं. 30 ते 40 हा जो 10 वर्षाचा पिरियड आहे ना, तो आपल्या आयुष्यातला एक गोल्डन पिरियड असतो. कारण की यावेळेला आपल्याकडे भरपूर बऱ्यापैकी एनर्जी असते, की जी एनर्जी लेवल 40मध्ये खूप कमी होते. खूप थकवासुद्धा जाणवतो. म्हणजे खूप काही करावंसं जरी वाटलं ना, तरीसुद्धा एनर्जी तेवढी नसते. त्याच्यामुळं ह्या एजमध्ये जी एनर्जी असते ना, तिचा उपयोग आपण व्यवस्थित करायला हवा. म्हणजे फक्त आराम न करता स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी वेगवेगळे स्किल असतात, ते आपण डेव्हलप करायला पाहिजेत. नवीन-नवीन काहीतरी शिकत राहायला पाहिजे. कारण या स्टेजमध्ये आयुष्य इतकं फास्ट चाललेलं असतं, की आपल्याला स्वतःवरती विचार करायला वेळच मिळत नाही. किंवा जरी कधी आपल्याला असं वाटलं ना, तरी आपण स्वतःच त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळं आपली बुद्धिमत्ता आणि वेळ कधीही वाया घालवायचा नाही. कारण आपण स्वतःच बघायचं, की आपला वेळ कुठे वाया जातोय हे शोधून काढायचं. म्हणजे मग आपल्याला त्या वेळेचा सदुपयोग करता येतो. मला सुद्धा खूप वेळा असं वाटतं, की हे जे मी YouTubeचं काम करते आहे, कंटेंट क्रिएटर म्हणून, तर ते मी 5-6 वर्षापूर्वी सुरू केलं असतं तर किती बरं झालं असतं. पण तसं होत नसतं, कारण काही गोष्टी ह्या आपल्याला फार उशिराने समजतात. खूप वेळा आपल्याला आयुष्यात असं वाटतं, की काही निर्णय त्या वेळेला आपल्याला वाटतात, की बरोबर असतात. पण नंतर आपल्याला त्याची जाणीव होते, की ते डिसिजन आपले चुकीचे होते. जसं की मी BSc झाल्यानंतर मला B.Edला ॲडमिशन मिळालेलं आणि मी ते केलं नाही. तर त्याचा मला आता एवढा नंतरच्या आयुष्यात पश्चात्ताप झाला ना, की मी का केलं नसेल B.Ed. कारण B.Ed करायचं सोडून मी कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा कोर्स करण्याचा निर्णय घेतला. पण कोणताही निर्णय घेताना खूप पुढचा विचार करूनच घ्यायचा असतो, हे मला नंतर कळालं. कारण काही गोष्टींनी लाईफ आपलं खूप इझी होऊन जातं. आता दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपल्याजवळ असते ना, तेव्हा तिची आपल्याला किंमत नसते. उदाहरणार्थ आपलं आरोग्य. खरं तर आपलं आरोग्य ही आपली पहिली प्रायोरिटी असायला पाहिजे. पण आपण कळत-नकळत त्याकडे दुर्लक्ष करतो. माझंसुद्धा असंच झालं, की माझंसुद्धा माझ्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष झालं. त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम मला नंतर सहन करावे लागले. त्यामुळं या वयामध्ये आपण आपला आहार सकस ठेवायला पाहिजे आणि त्याशिवाय सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणजे व्यायाम करायला हवा. पण आपल्याला या गोष्टीकडे लक्ष देण्याइतका वेळ नसतो, किंवा आपल्याला असं वाटतं, की आता ही गोष्ट करून काय करायचं म्हणून आपण लक्ष देत नाही. पण जेव्हा हेल्थ प्रॉब्लेम्स सुरू होतात ना, तेव्हा आपण खडबडून जागे होतो. पण तोपर्यंत बऱ्यापैकी उशीर झालेला असतो. त्यामुळं आपण रोजच्या रोज योगा किंवा वॉकिंग तरी चालू ठेवायला पाहिजे आणि त्यात सुद्धा ना कंटिन्यूटी ठेवायला पाहिजे. आता खरं तर मी सुद्धा खूप योगाचे क्लासेस केलेले, किंवा अगदी झुंबा किंवा वॉकिंगला सुद्धा मी जायचे, पण त्याच्यामध्ये कंटिन्यूटी नसायची. आणि त्याचं कारण म्हणजे वेळ नाही असं आपण म्हणतो, पण खरं तर वेळ हा या गोष्टींसाठी काढायचा असतो. एक खूप छान मेसेज मी WhatsAppवरती वाचलेला होता, की स्त्री तिच्या कामांमध्ये इतकी बिझी असते, की हातावरची मेहंदी डोक्यावर कधी येते तिला कळतसुद्धा नाही. आणि हे खरंच आहे बघा. देवाने जेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नॅचरली चांगल्या दिलेल्या असतात, म्हणजे केस छान असतात, आपली स्किन चांगली असते, तेव्हा आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. पण आपलं त्याच्याकडे लक्ष कधी जातं सांगा बरं? त्यामुळं प्रत्येक गोष्टीची वेळच्या वेळी ही केअर आपण करायलाच पाहिजे. आयुष्यामध्ये 3 गोष्टी कमवणं फार गरजेचं असतं. पहिलं म्हणजे आरोग्य, दुसरं पैसा आणि तिसरं चांगली लोकं.
तर आरोग्याबद्दल तर आता आपण बोललोच, पण दुसरी गोष्ट म्हणजे पैसे. तर पैसे कमवणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच ते वाचवणं सुद्धा त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे आपण गृहिणी जरी असलो ना, तरी आपल्या पैशाची आपण किंमत करायला पाहिजे. आपल्या गरजेपेक्षा जास्ती खरेदी करायचा मोह आपण टाळायला पाहिजे. पैशाची व्हॅल्यू आपल्याला कळायला पाहिजे. पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे, कसे वाचवायचे हे सुद्धा या वयात समजायला पाहिजे. त्यासाठी आपण आपलं एक मंथली बजेट तयार करायला पाहिजे आणि ते व्यवस्थित फॉलो पण करायला पाहिजे. तर याच्या आधीचा जो माझा व्हिडिओ आहे, महिन्याचा घरखर्च कशाप्रकारे मॅनेज करायचा, हा नक्की बघा जर बघितला नसेल तर. याचा अर्थ स्वतःवरती पैसे खर्च करायचे नाहीत असा नाही होत. त्यामुळं ज्या गोष्टींची गरज नाही अशा गोष्टी घ्यायच्या, शक्यतो टाळायच्या. आता तिसरी गोष्ट म्हणजे चांगली लोकं. तर आयुष्यामध्ये चांगली लोकं असणं, आपल्याला चांगले मित्र मैत्रिणी असणं खूप गरजेचं असतं. आणि कारण चांगल्या संगतीमुळे आपण आनंदी तर राहतोच, पण आपली मेंटल हेल्थसुद्धा चांगली राहते. त्यामुळं आयुष्यामध्ये चांगली लोकं निवडणं खूप गरजेचं असतं. त्यामुळं जेलसी करणाऱ्या किंवा निगेटिव्ह माइंडसेट असणाऱ्या लोकांपासून जरा लांबच राहायचं. त्याऐवजी आपल्याला जे पॉझिटिव्ह वाइब्स देतात ना, अशा लोकांशीच, मग भले ते थोडेसे का होईनात, म्हणजे जास्त कोणी मित्र असण्याची, मैत्रिणी असण्याची गरज नाही. अगदी थोड्याशा असल्या तरीसुद्धा चांगले असतील तर ते आपल्याला पुरेसे असतात. आणि हीच गोष्ट आपल्याला सुद्धा लागू होते, कारण जशी आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करते, आपल्याला जसं वाटतं ना की दुसऱ्यांनी चांगलं असावं, तसं आपण सुद्धा तसंच असायला हवं. म्हणजे आपण सुद्धा पॉझिटिव्ह माइंडसेटचे असायला हवेत आणि आपलं वागणं बोलणं सुद्धा असं प्रेमळ आणि नम्रतेचं असायला पाहिजे. आपण सुद्धा कोणाची जेलसी करायला नको, कारण दुसऱ्यांची जेलसी करून दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय ह्याने खरंच आपल्याला काही फरक पडत नाही आणि त्या व्यक्तीला पण पडत नाही. तर कशाला अशा फालतू गोष्टी करण्यामध्ये आपलं आयुष्य वाया घालवायचं. त्यापेक्षा आपलं आयुष्य कसं अजून बेटर बनवता येईल याचा सतत विचार करत राहायचा आणि तसा प्रयत्न सुद्धा करायचा. आता सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे सेल्फ ग्रूमिंग. म्हणजे खरं तर आपल्या सगळ्यांना छान दिसायला, छान राहायला आवडतं, पण कधी-कधी आपण खूप कंटाळा पण करतो. आणि जसं-जसं आपण वयाच्या प्रत्येक टप्प्यावरून पुढे जात असतो ना, तशी आपली आवड-निवडसुद्धा बदलत जाते. जसं की आपल्याला आधी फिटिंगचे कपडे घालायला आवडत असतात किंवा हील्सची चप्पल वगैरे वापरायला आवडत असते. जसं-जसं आपण मोठे होत जातो, तसं आपण आपला कम्फर्ट बघायला लागतो. म्हणजे आपल्याला कुठल्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटतं ते बघायला लागतो. तर मी सुद्धा पहिले खूप हील्सची वगैरे चप्पल घालायची, पण सध्या तरी मी फक्त शूज वापरते. कारण हील्सच्या चप्पलनी पाय दुखून येतात किंवा पहिलं फिटिंगचे कपडे घालायला आवडत असतात, पण आता थोडेसे लूज असे कपडे असतात, तर ते आपल्याला कम्फर्टेबल वाटतात. तर जसं-जसं वय वाढत जाईल ना, तसं-तसं आपण आपली सेल्फ इम्प्रूव्हमेंट करत राहायला पाहिजे. म्हणजे कुठलीही गोष्ट करायची तर ती आनंदाने करायची. नेहमी आपला माइंड आहे ते पॉझिटिव्ह ठेवायचे, विचार पॉझिटिव्ह ठेवायचे. आपल्या ज्या काही आवडीनिवडी असतील तर त्या जपत-जपत करिअर कसा करता येईल तेही बघायचं आणि ज्या काही गोष्टी पास्टमध्ये घडून गेलेल्या असतील त्या विसरून नेहमी आपलं आयुष्य पुढचं कसं बेटर करता येईल, कसं आनंदी करता येईल हे बघायचं. नवीन-नवीन चॅलेंजेस ॲक्सेप्ट करायची आणि स्वतःवरती विश्वास ठेवण्याबरोबरच देवावर सुद्धा विश्वास ठेवायचा. कारण तीच एक अशी शक्ती असते जी आपल्याला सामर्थ्य देत असते आणि ही आध्यात्मिक बैठक आपलं आयुष्य सहज, सोपं, पीसफुल बनवते. अजून एक गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी कुठेतरी बाहेर फिरायला जा किंवा अधूनमधून छोट्या-मोठ्या अशा सहली काढा, गड किल्ले फिरा. कारण नंतर इच्छा आणि पैसे असून सुद्धा अशा ठिकाणी जाणं शक्य नसतं. कारण जो उत्साह आणि एनर्जी या वयामध्ये असते ती नंतर नसते आणि थोडेफार हेल्थ प्रॉब्लेमसुद्धा सुरू होतात. त्याच्यामुळे आत्ताच या वयामध्ये जेवढं फिरता येईल तेवढं फिरून घ्या. कारण स्वतःसाठी जगणं पण खूप महत्त्वाचं असतं. तर हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.